करायचं, उल्लंघन करायचं नाही. पहिला नियम, ज्या ज्या विठ्ठल विठ्ठल भजन होईल त्या त्यावेळेस प्रत्येकानं हाताने टाळी मुखानं भजन करायचं, विठ्ठल विठ्ठल भजन करायचं. पहिला नियम सर्वांकरता लागला. दुसरा नियम, चालू कीर्तनातून कोणी उठून जाऊ नये. का उठून जाऊ नये? माझे भक्त गाती जेथे नारदा मी उभा तेथे. जर कदाचित भगवान परमात्माचं चरित्राचं जर वर्णन करणं कीर्तनामध्ये चालू आहे तर भगवान परमात्मा कीर्तनामध्ये उभा आहे. जर देव जर कीर्तनात उभा आहे आणि आपण कीर्तनात म्हणजे देवासमोर उठून जाऊन निघणं म्हणजे अपमान कोणाचा झाला? देवाचा. ना गायकाचा, ना वादकाचा, ना टाळ करायचा, ना कीर्तन करायचा आहे. हा अपमान होतो देवाचा. म्हणून देवाचा अपमान होईल असं आपण कृत्य असं कार्य करू नये. पहिला नियम विठ्ठल विठ्ठल भजन गायचं सर्वांनी. दुसरा नियम उठून जाऊ नये. तिसरा शेवटचा प्रामुख्याने महत्वाचा नियम की चालू कीर्तनामध्ये आपसात बोलायचं नाही. का बोलायचं नाही आपसात? कीर्तनी बडबड करील जो कोणी बेडूक होऊन येईल जन्मा. आता जर कीर्तनात आपसामध्ये बडबड झाली तर बेडूक होते. लहान लहान पोर, लहान लहान बेडूक होताना मोठे 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 आणि बाया बेडूक काय म्हणते. त्याच्यामुळे ज्याचं ज्ञान त्यानं तपासून घ्या. बोलल्याच्या नंतर काय दुष्परिणाम होईल त्याच्यामुळे सर्वांना विनंती आहे, भजन करा, आपसामध्ये बोलू नका. एकच तास उरला आणि 1 तासामध्ये ज्ञानोबा तुकोबा आदिशक्ती मुक्ताबाई सद्बुद्धीचं चिंतन करण्याचा प्रयत्न करू. विठ्ठल विठ्ठल. अभंग जगद्गुरु तुकोबारांचा 4 चरणांचा साधा सोपा सरळ कदाचित सर्वांच्या पाठांतरातील अभंग आहे. ज्यांचा पाठ नसेल, त्यांचा कानपाठ म्हणजे कानानं ऐकलेला तरी असेल असं गोड चिंतन देणारा अभंग. आज 5वा दिवस आहे. या वारकरी संप्रदायाने कीर्तन करायला काही अलिखित असे नियम घालून दिलेले आहेत. पहिला दिवस म्हटला की नामपर असावं किंवा मंगलपर प्रकरणातील अभंग असावं, तसं चिंतन असावं, तसं कीर्तन असावं. 7वा दिवस म्हटला की मागणी असावी, मागणी पर अभंग, मागणी पर कीर्तन, मागणी पर चिंतन असावं. आणि 8वा दिवस म्हटला की काला या प्रसंगात अभंग, गौड आणि चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळमुळी. हे प्रामुख्याने संप्रदायाने 3 कीर्तनकार बांधून घेतले. या 3 कीर्तनकाराच्या पलीकडे 4थं चिंतन देताच येत नाही. पण एका दुसरा, तिसरा, चौथा, 5वा, 6वा दिवस घ्यायचं काय? भक्तीपर, ज्ञानपर, वैराग्यपर, करुणापर, विनंतीपर आणि उपदेशपर प्रकरणातील अभंग, तसं चिंतन. आज 5वा दिवस आणि उपदेशपर प्रकरणातील अभंग. विठ्ठल काय प्रामुख्याने माणसाच्या मनामध्ये प्रश्न निर्माण होतात. उपदेश कोणी करावा, का करावा, केव्हा करावा, उपदेश म्हणजे काय, कोणी कुणाला करावा, काय गरज आहे उपदेश करण्याची? तुम्हाला कळेल अशाच भाषेत सांगतो. तुमच्या डोक्यावर मंडपाच्या वरून जाणार नाही असं काही सांगत नाही. माझ्यासोबत थोडं बोला तुम्ही. एक सुग्रीण एका घरट्यामध्ये बसली होती, झाडावरती बसली होती. तुम्हाला सुग्रीण माहिती का? सुग्रीण माहिती का? माझ्याशी बोललं तर माफ आहे. आपसात बोललं तर बेंडकं बेंडकं आहे सांगते तुमचा प्रश्न. माझ्याशी बोललं तर माफ आहे. कारण वक्ता तो वक्ताची नव्हे, श्रोते मिळत. कदाचित वक्त्याचा आणि श्रोत्याचा जर संवाद जर कीर्तनात नाही झाला तर कीर्तन झाल्याच्या नंतर वाद 100% होतात. साला महाराज चांगला नव्हता कालचा. साला महाराज साला म्हणजे आपल्या खानदेश मधलं कठीण आहे बरं का बोलायच्या बाबतीत. कधी कधी लोक म्हणतात साला का महाराज की आला नाही वाटते असतं. त्याला शिवाय देऊन देतात, विचार नाही त्याची काढून घेतात. असो कदाचित लक्ष द्या. सुग्रीण माहिती का तुम्हाला? सुग्रीण सुग्रीण कुठं असते? झाडावरती, घरट्यात. बरोबर आहे का? सुग्रीण आणि सुग्रीण शब्द वेगवेगळे, अर्थही वेगवेगळे. सुग्रीण काय असते? झाडावरती असते. सुग्रीण कुठे असते? अगदी बरोबर. जे किचन मध्ये असते ती म्हणतात. याच्या पलीकडे बोलू काय? जी गोड अतिउत्तम स्वयंपाक बनवते तिला काय म्हणतो आपण सर्व? सुग्रीण म्हणतो. जे चांगला छान स्वयंपाक बनवते तिला सुग्रीण म्हणतात. का आपल्या गावात तरी बरे किचन रूम मध्ये असते. पुण्या मुंबईत जर गेलं तर किचन वट्यावर बसलेले असते. एवढे कठीण प्रसंग आहे का? एक सुग्रीण घरट्यावर बसली होती. घरट्यामध्ये पावसाळा सुरू होता. धो 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 पाऊस सुरू होता आणि एक माकड झाडावर उड्या मारत होता. ह्या झाडावरून त्या झाडावर, त्या झाडावरून त्या झाडावर, त्या झाडावरून त्या झाडावर. त्या सुग्रीणनी माकडाकडे बघितलं. काय माकडा, उन्हाळा भर फिरला लेखा पण स्वतःचं घर नाही बांधलं तू. बघ 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 माझं घर कसं आहे तर. उन्हाळ्यामध्ये मी इकडे तिकडे फिरले नाही. मी एक एक काडी आणून माझं विणलं असं घर, एवढं गोड विणलं.
की कितीही जरी पाऊस पडला ना तरी पावसाचा गुंग एक थेंब सुद्धा माझ्या घरट्यात शिरणार. तुम्ही बघितलं असेल कदाचित सुगरणीचं घरट, आपल्याला ते शिवता येत नाही, आपल्याला ते बनवता सुद्धा येत नाही. बरं कितीही वारा येऊ द्या, कितीही पाऊस येऊ द्या, ते अशा ठिकाणी असते की तिथे थेंब सुद्धा लागत नाही, हवा सुद्धा लागत नाही. तिचे पिलं त्या घरट्यामध्ये सुरक्षित असतात. सुग्रीण माकडाला म्हणते, कदाचित माकडा, मी जसं घर बांधलं तसं तू जर तुझं स्वतःचं घर जर उन्हाळ्यामध्ये बांधलं असतं तर पावसाळ्यात तुला झाडावर फिरण्याची गरज भासते नसते. पावसाळा लागला आणि तू तुझ्या घरात मुक्काम करायला पाहिजे होतं रे, झाडावरती फिरण्याची काही गरज नव्हती. बरं सुग्रणीनं माकडाला चांगलं सांगितलं का वाईट सांगितलं? चांगलं सांगितलं. माकड मध्ये शहाणपणा कशाला शिकवते सुग्रण तू मला? मी तुला एखादी खोली मागितली का राहण्याकरता? माकड काय म्हणते सुग्रणीला, मी तुला एखादी खोली मागितली का राहण्याकरता? शहाणपणा मला कशाला शिकवतो? सुग्रीनं फार विचार केला. सुग्रीन म्हटली, वा रे वा, ज्याचं करावं भलं तो म्हणे माझं खरं. या माकडाला चांगलं सांगते, कदाचित उन्हाळ्यामध्ये स्वतःचं घर बांधलं असतं तर पावसाळ्यामध्ये घरामध्ये राहिला असतं सुरक्षित. एक पावसाचा थेंब लागला असता का माकडाला? पण माकड मला म्हणजे शहाणपणा कशाला शिकवतोय? चांगलं सांगणं वाईट लागलं, जा म्हणे मर मग तिकडे पावसाळ्यात. काय बोलली सुग्रीन माकडाला? जा मर. मर या शब्दाचा माकडाला राग, आणि माकडानं घेतलं सुग्रीणचं घरटं मोडलं. मातृवर्ग एक फुकटचा सल्ला देऊ का तुम्हाला? माकडाला राग येईल तर सुग्रणीनं बोलू नये. म्हणजे काही चुकलं तर सांगत जा बरं का मला. काय चुकलं मामा? बोला माझ्यासोबत. माकडाला राग गेल्याचा सुग्रणीनं माकड पिऊन जरी आलं तरी त्याला बोलू नये. म्हणजे मी आज शिरणारा माणूस नाही, काठाकाठाने चालणार आहे, जास्त आज शिरत नाही. बरं एका सुग्रीणनं चांगलं सांगलं माकडाला, कदाचित तुझं उन्हाळ्यामध्ये घर जर बांधलं असतं तर तुला पावसाळ्यामध्ये फिरण्याची गरज भासते नसते. माकडाला राग येतो. काही काही माकडांना खरोखर राग येतो चांगलं सांगलं तर त्यांचा वैयक्तिक प्रश्न. ऐका, उदाहरण सुग्रणीचं आणि माकडाचं जरी असेल तरी या उदाहरणाला पुरावा मात्र शांती ब्रह्म पैठण निवासी नाथ बाबा देतात. नाथ महाराज फार गोड सांगतात. माईक चालू करा, तो बंद आहे का? क्रोधी अविश्वासी त्याची बोध कैता, व्यर्थ आपली वाचा शिंगवून आहे, व्यर्थ आपली वाचा शिंगवून आहे. क्रोधी अविश्वासी त्याची बोध कैता, व्यर्थ आपली वाचा शिंगवून आहे, व्यर्थ आपली वाचा उदाहरण माकडाचं आणि सुग्रणीचं मिळालं, पण त्याचा पुरावा प्रमाण नाथ महाराज देतात. क्रोधी अविश्वासी त्यासी बोध कैचा, व्यर्थ फुलेवाच्या शिनू नये. म्हणजे उपदेश कोणी कुणाला करावा? क्रोधी म्हणजे रागीट. एखाद्या व्यक्तीला जर राग येत असेल, त्याच्या किती भल्याचं असू द्या, सांगायचं नाही. अविश्वासी, क्रोधी अविश्वासी, ज्याचा संत परंपरेवरती विश्वास नाही, ज्याचा देवावर विश्वास नाही, त्याला किती त्याच्या फायद्याचं असेल त्याला सांगू नये. अविश्वासी तो. मुस्लिम धर्मामधला 5 वर्षाच्या पोराला विचारलं अल्लाह आहे क्या? 5 वर्षाचा पोरला हा जी अल्लाह आहे. 70 वर्षाच्या म्हातारा हिंदू धर्माचा विचारा, 70 वर्षाच्या म्हाताराला हिंदू धर्माचा विचारा देव आहे का? नाही म्हणते देव. प्रत्येक मुस्लिम बांधवाला त्याला अल्लाहच अस्तित्व मान्य आहे, पण सनातन हिंदू धर्मामध्ये जन्माला येऊन आपल्याला देवाचं अस्तित्व मान्य नाही. आपल्या धर्माची शोकांतिका आहे. विठ्ठल विठ्ठल.
या भारत देशामध्ये एक मायकेल जॅक्सन नावाचा पट्टे होऊन गेला. या डान्सिंगच्या दुनियेतला राजा माणूस, त्याच्यासारखा डान्स, त्याच्यासारखं नृत्य कोणीच करत नव्हतं. मायकेल जॅक्सन नावाचा इतका तरबेज तो डान्सिंगच्या दुनियेत. पण आहे का, त्याला देव संत मान्यच नव्हतं. तो म्हणत होता देवही खोटा आहे, म्हणजे भजनही खोटं आहे, कीर्तनही खोटं आहे, हरिपाठही खोटा आहे, कथाही खोटी म्हणे, काकडाही खोटा आहे, देवच नाही हो म्हणे. त्याने संत वाचलं होतं, शत गणिले ते अर्धरात्र खाय मध्ये बालत्व पिडा रोग क्षय काय भजना असे उरले ते पाहे. संत वाङ्मय सांगते या मृत्यू लोकांमध्ये माणसाला 100 वर्षाचं आयुष्य म्हणते. मायकेल जॅक्सन म्हणतो 100 150 वर्ष राज्य जगून दाखवतो म्हणे. किती वर्ष? 150 वर्ष. संत वाङ्मय सांगते तुमचं 100 वर्षे गिनीज बुकामध्ये पठ्ठ्याचं नाव नोंद होईल. एक मायकेल जॅक्सन नावाचा राजा माणूस 150 वर्ष राज्य जीवन जगला. तुमचा देवही खोटा ठरवतो म्हणे आणि संत वाङ्मय खोटं ठरवतो. गाथा ज्ञानेश्वरी सर्व खोटं ठरवतो. 150 वर्ष जीवन जगतो. ऐका, पायाच्या नखापासून ते डोक्याच्या केसापर्यंत 12 डॉक्टर विकत घेतले होते. 12 डॉक्टर विकत. त्याची सकाळ दुपार संध्याकाळ 3 वेळेस त्याची ट्रीटमेंट चालायची. त्याला चेक केलं जायचं काही झालं नाही ना. बरं का, जे मुकेश अंबानीच्या घरी सध्या फिल्टरचं पाणी 20,000 रुपये 1 लिटरचं पाणी. 1 लिटरचं पाणी, 1 लिटर पाणी किती रुपयामध्ये मिळते? 20,000 रुपयामध्ये. आपल्या 20 रुपयाच्या ऐकवायला केला नाही. सर्वात महागडं पाणी जे सध्या मुकेश अंबानी यांच्या घरी पिलं जाते ना, तुम्ही युट्यूबला सर्च करा, नाही ते माहित, मी तरी 20 सांगितलं तुम्हाला किंमत. त्या पाण्याची लय किंमत आहे, खूप किंमत आहे. त्या मुकेश अंबानीच्या पोरीच्या पायातली चप्पल जवळजवळ 27 लाखाची चप्पल आहे. किती लाखाची? आपलं अख्खा घर बांधलं होते 27 लाखात. चप्पल घालतात श्रीमंत लोक. चला ऐका, सर्वात महागडं पाणी त्या मायकेल जॅक्सनला पिण्याकरता देत होते. एवढंच नाही, त्याला सात्विक भोजन खाण्याकरता देत होते. सात्विक भोजन म्हणजे त्याला तेलकट पदार्थ नको, त्याला लाल मसालेदार पदार्थ नको, एकदम सात्विक भोजन. सात्विक भोजन जर माणसानं खाल्लं तर व्यवस्थित जीवन जगतो माणूस, रोगराई काही होत नाही त्याला. ऐका, सात्विक भोजन असून सुद्धा ते जेवण अगोदर लॅबोरेटरी मध्ये जात होतं, तिथं चेक होत होतं आणि जेवण जर चांगलं असेल तर डन म्हणून त्याला ते खाण्याकरता देत होते. कुणाला देत होते बोला? मायकेल जॅक्सन. त्याला किती वर्ष जीवन जगायचं होतं? या मृत्यू लोकांमध्ये किती वर्षाचं जीवन आहे प्रत्येकाचं? 100 वर्षाचं जीवन आहे. त्याला देव संत खोटे ठरवायचे होते, 150 वर्ष जगायचं होतं. पण ऐका, ज्या मायकेल जॅक्सनला 150 वर्ष जीवन जगायचं होतं त्या मायकेल जॅक्सनचा मृत्यू अवघ्या 59व्या वर्षी होतो. 59 मृत्यू कशाला होतो सांगू तुम्हाला? हार्ट अटॅक. डॉक्टर ऐन पडले. बरं डॉक्टर आहे का, त्याची किडनी चांगली होती पण किडनी डोनर तयार होता, त्याचे डोळे चांगले होते पण आईस डोनर तयार होता. एकदम सर्व व्यवस्थित असताना त्याचे डोनर तयार होते. जर काही झालं तर काय करा? डॉक्टर सुद्धा तपासून थकून गेले की याचं हृदय कोणत्या कारणानं बंद पडलं. त्याला माहित नाही होतं. नाही किंचित कुरुमिती युक्तो मंडे तत्वविद पश्चन शुरुमण स्पर्शन जिग्रंड श्रंगच्छ शोकन स्वसन प्रलपनवी गुरुंड नुन्मिशन निमिशन नपी इंद्रिया तेषु वर्तन ते धारे म्या बोलिवल्या वेद बोले म्या चालविल्या सूर्य चाले म्या हालविल्या प्राणू हाले जो जगाते चालिता चाले हे शरीर कोणाचे असते कोण बोलवितो हदेविडी ते कवी ऐकवी एक नारायण तयाचे वजन चुक नको. त्याला माहिती नव्हतं मायकेल जॅक्सनला की आपल्यावर सत्ता त्या जगाच्या मालकाची माहिती नव्हतं त्याला. ऐका, जो या हिंदू धर्माच्या नाही या संत वाङ्मयाच्या विरोधात निघाला त्याचा ठाव ठिकाणा कुठंच लागला तुम्हाला आपल्याला पाहायला मिळत नाही. विठ्ठल विठ्ठल हे मी तुम्हाला का सांगितलं? ज्याला 150 वर्ष जीवन जगायचं होतं त्याचा मृत्यू 59व्या वर्षी होतो. आपल्याकडे नाहीच होत. साध्या सोप्या पाहिजे सांगायचं झालं तर जितनी चाबी भरी रामने उतना चले खिलवणं. खेळणं माहिती असतील तुम्हाला, लहान लहान पोरांना तुम्ही खेळणे घेऊन देतात गाड्या छोट्या छोट्या, त्याच्या चाब्या असतात. चाब्या जेवढी चाबी तुम्ही त्या खेळण्याची फिरवाल तेवढं खेळणं चालते. ज्या ठिकाणी चाबी संपली त्या ठिकाणी खेळणं थांबून जाते. आपली ही जगाच्या मालकाने चाबी भरलेली हे विसरू नका. फक्त एवढीच आहे, कुणाची 50 वर्ष भरली आहे,
कोणाचे 60 वर्ष, कोणाचे 70 वर्ष, कोणाचे 80 न कोणाचे 90 कोणाचे 100. पूर्वी येणाऱ्या 10 वर्षात पहा तुम्ही 100 ला कोणीच टेकत नाही. काय मत आहे तुमचं? कोणीच टेकत नाही बिलकुल. आता तरी थोडस 5-10 वर्ष अगोदर आपल्याला 105 वर्ष 6 वर्ष. आमच्या घरी जी आजी होती म्हणजे माझ्या वडिलांची आत्याच ना, ती आत्या जवळ 106-7 वर्षाच म्हणजे काहीतरी म्हाताऱ्या वर्ष जीवन जगले एवढे. पण ऐका आजच्या काळामध्ये शक्य काय? काय लोक पहा तुम्ही, काही बाबा कधी कधी तेरवीचे कीर्तन करण्याचा प्रसंग पडतो. सहज लोकांना विचारलं का हो आजी वारल्या? हो महाराज. कस काय वारल्या? नाही वय झालं. नाही नेमकं वय किती होतं? नाही 68 वर्षाचे झालं. 68 वर्ष म्हणता बरोबर लोक म्हणतात लय वय झालं. ज्यांचं 60 झालं समजायचं का तिसरा टप्पा लागला पाहिजे. याच्या पलीकडे बोलू ऐका. आज आमेला पण जामेला आमेला आज आमेला पण जामेला आज आमेला पण जामेला बाप मसना गेला आज आमेला पण जामेला. आज आमेला पण जामेला आज आमेला पण जामेला बाप मसना गेला आज आमेला पण जामेला आज आमेला पण जामेला आज आमेला पण जामेला बाप मसना गेला आज आमेला पण जामेला आज आमेला पण जामेला आज आमेला पण जामेला बाप मसना गेला आज आमेला पण जामेला. देखत देखत ना तू पडतो कोई तैसा झाला. देखत देखत ना तू बंधू कोई तैसा झाला. देखत ना तू पडतो कोई तैसा झाला. देखत देखत ना तू बंधू कोई तैसा झाला. उठा जागा पाठी उठा जागा पाठी भय आले मोठे उठा जागा पाठी उठा जागा पाठी उठा जागा पाठी हयारे वाटे उठा जागा पाठी. कुणाला प्रत्येकाला जायचंय. आज आमेला पण जामेला आज आमेला पण जामेला बाप मसना गेला आज आमेला पण जामेला. देखत देखत ना तू पलटू तोही कैसा झाला. देखत देखत ना तू पलटू तोही तैसा झाला तोही तैसा झाला. उठा जागा पाठी उठा जागा पाठी भय आले मोठे पंढरी वाचुनी तुझा ठाव नाही कोठे. आपल्याला काळाची भीती पण माणूस काळाला विसरून गेलाय. घडी घडी काळ वाट याचे काळ वाट याचे घडी घडी काळ वाट याची पाय घडी घडी काळ वाट याची पाय. मुखे गाता हर पलिता हरे मुखे गाता हर पलिता हरे मुखे गाता हर पलिता हरे मुखे गाता हर पलिता. माणूस विसरून गेला. घडी घडी काळ वाट्याचे पाय अजून किती आहे अवकाश. काळ वाट पाहतोय आपली. पण ऐका वाट पाहण्याच्या अगोदर वाट लागण्याच्या अगोदर आपण त्या देवाचं भजन केलं पाहिजे. काही म्हातारे लोक जीवन जगताना पहा तुम्ही आयुष्यभर त्यांचं भजनात गेलं. आयुष्यभर त्यांच्या जवळ एखादं छोटस नातू जरी आपण दिलं छोटस बाळ तर त्याचे हात घेतात ते आणि त्याच्यावर विठ्ठल विठ्ठल म्हणून घेतात. मन मन विठ्ठल विठ्ठल मन. एवढंच नाही, ज्यावेळेस
आम्ही कदाचित एखाद्याच्या घरी जातो, त्याच्या घरी लहान लहान पोर असतात, तो पाया पडत नाही, हे त्याचा मुंडकं घेतात, पळ पाय, पळ. तो म्हणते हे काय आहे पण नवीन, तो फक्त पाया पड रे म्हणते. तो म्हणते मला काहीच समजत नाही. तो म्हणते आपली धर्म संस्कृती पाया पड अतिथी देव उभो, त्याला कळत नाही. पूर्वीच्या लोकांमध्ये जर बघितलं तुम्ही 10 वर्षाच्या अगोदरचा काळ, हार्ट अटॅकचं प्रमाण एवढं होतं का? बोला बोला, अटॅकचं प्रमाण एवढं होतं का? पण या 10 वर्षात नाही तितकं अटॅक व्हायला लागलं. 20 वर्षाच्या पोराचा अटॅक येतोय पोराला. परिणाम जर कशाचा असेल तर एक सांगतो तुम्हाला, सायंटिफिक रिझन दिलं, शास्त्रज्ञांनी सुद्धा मान्य केलं, परमार्थात किती महत्व आहे तर भजनाला. विठ्ठल म्हटलं की ठला ठ आदळतो. ज्या वेळेस ठवर ठ आदळतो त्यावेळेस शरीरातलं कोणतंच ब्लॉकेज राहत नाही, कोणतंच ब्लॉकेज राहत नाही. पूर्वीचे लोक पाहतो तुम्ही सदैव भजन चिंतन करायचे, म्हातारे लोक विठ्ठल विठ्ठल म्हणायचे, राम राम म्हणायचे. 2 लोक आपसात दिसते समोरासमोर की राम राम म्हणायचे, राम 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 राम. आता समोरासमोरून जरी चाललो तरी फोन आला की म्हणतो हाय हाय हॅलो हॅलो. ते हॅलो ना म्हणतात ज्यानं मोबाईल काढला त्याच्या बायकोचं नाव होता हॅलो. ज्यानं मोबाईल काढला त्याच्या बायकोचं नाव हॅलो आहे. बरं आपण आता तो गेला बिचारा, त्याची बायकोही गेली, तरी आपण तिच्या बायकोचंच नाव येतो हॅलो. अरे जय हरी राम राम, जय हरी राम करतोय, बोलत चला काहीतरी. परिणाम जर कशाचा असेल तर भजन बंद झालं आणि अटॅकचे प्रमाण जास्त वाढले. तुम्ही प्रयत्न करून पहा. नारदाच्या गादीवरून सांगतो तुम्हाला, कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणत क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. मोटरसायकलवर बसताना 11 वेळेस म्हणा, आयुष्यात तुमचा अपघात कधी होणार नाही एवढी देवावरती श्रद्धा, एवढ्या देवावरती विश्वास आहे. त्या पलीकडचं बोलू, जो सकाळी 108 वेळेस विठ्ठल विठ्ठल भजन करतो, शेवटच्या श्वासापर्यंत त्याचा अटॅक त्याला येणार नाही. अटॅक नावाची भीती त्याच्या अंतःकरण निघून जाईल. विठ्ठल विठ्ठल.